नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम. आपल्या तुकडवाडीतून ज्याचं नाव आहे गुड नाईट ऍक्टिव्ह प्लस सिस्टीम. प्रस्तुत चला हवा उद्या भारत दौरा, को पावर्ड बाय कोलगेट मॅक्स फ्रेश. तर मंडळी, कालच्या भागात आपण पाहिलेलंच आहे की आम्ही आलोय गुजरातमध्ये आणि तिथल्या खूप सुंदर शहरात वडोदऱ्यामध्ये. सगळ्यांचं परत एकदा मी स्वागत करतो. आपल्याबरोबर माझ्या नवऱ्याची बायको या आपल्या लाडक्या मालिकेतले कलाकार या मंचावरती काल आलेले होते. आम्ही मुक्काम केला होता. त्यांच्याच बरोबरीनं सुरुवात करूयात आजच्या भागाला. आता येणार आहे शनाया तुझ्याकडे. शनाया ही व्यक्तिरेखा रसिका खूप गाजली, सगळ्यांना खूप आवडली आणि वेगळी व्यक्तिरेखा आहे. सुरुवातीला ती स्वीकारतानाच मलाही थोडंसं अभिजित म्हटलं तसंच टेन्शन आलं होतं. ही नाही आहे फार आयडियल आणि फार सुंदर आणि सगळं बरोबर करणारी, सगळ्यांशीच चांगलं वागणारी, किंवा फार वाईट आणि चुकीची पण नाही आहे की जिला कारस्थानी आहे म्हणा, किंवा तिला सगळे असे डावपेज माहिती आणि त्याप्रमाणे ती लोकांना फिरवते वगैरे, असं काही नाही आहे. ती रिअल आहे. शी इज व्हेरी रिअल टू मी. तर हे मेन रिझन होतं माझं शनाया हे व्यक्तिरेखा स्वीकारण्याचं. लोकांना अत्यंत आता सुजाण झालेत. म्हणजे एक विलनकडे बघताना ना ते त्या माणसाला किंवा त्या ॲक्टरला विलन म्हणून ना समहाव नंतर हां बघत पण नाही. तो डिफरन्स त्यांना करता येतोय. तर याचा मला खूप जास्त आनंद वाटतो. वा वा. अरुण सर, आता मी तुमच्याकडे येणार आहे. अनेक वेगवेगळ्या धाटणीच्या मालिकांमध्ये तुम्ही काम केलेलं आहे. या मालिकेत काम करण्याचा कसा आहे अनुभव? मला एकंदरनं त्या मालिकेचं टायटल खूप आवडलं आधी. म्हणजे गोष्टीच्या आधीसुद्धा त्याचं शीर्षक जे आहे माझ्या नवऱ्याची बायको, आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला मला गोष्ट सांगण्यात आली त्यावेळेला म्हटलं की खूप इंटरेस्टिंग गोष्ट वाटते, ही क्लिक होऊ शकेल. वा. आणि खूप चांगली व्यक्तिरेखा मिळाली. मुळात सकारात्मक भूमिका असलेली व्यक्तिरेखा करायला मिळाली. एक केअरटेकर म्हणून त्या भूमिकेचं खरं वैशिष्ट्य आहे. या सगळ्या म्हणजे माझ्यासाठी ही सगळी ताजी लोक आहेत. मी आता तसा जुना झालेलो आहे. नाही नाही, आमच्यासाठी कधीच नाही. जोरदार अरुण काकांसाठी. पण या सगळ्यात फ्रेश लोकांबरोबर काम करताना मला नेहमीच असा अनुभव होतो की माझं वय आपोआप कमी होत जातं. वा 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 वा. सुहिताजी, आता तुमच्याकडे येणार आहे. तुमची फार गोड व्यक्तिरेखा आहे. एका वेगळ्या पद्धतीने मी गोड आई करत आले आहे वेगवेगळ्या मालिकांमध्ये. इथे मी रूढार्थाने आई नाही आहे, पण आईसारखी व्यक्तिरेखा आहे. आणि जिला मजा येते, म्हणजे यांच्या नात्यामध्ये पण मजा येते. सिंपती आहे राधिकाला पूर्णपणे, तिला सगळी मदत करते. पण शनाया सापडली तर तिला थोड्याशा टपल्या मारायला पण तिला आवडतं आहे, किंवा तिला टोचून बोलायला कधीतरी पण आवडतं आहे. ते आवडतंय मला करायला. वा. एअरपोर्टला एक व्यक्ती आज सकाळी तुला भेटली आणि त्यांनी काहीतरी प्रतिक्रिया दिली म्हणे की एक व्यक्ती आली, एक फोटो काढू का? म्हटलं हां, छान, अत्यंत फॉर्मल कपड्यांमध्ये वगैरे. नाही म्हणे, मला जरा एक सेल्फी पाहिजे. म्हटलं हो, या ना, काढा ना. नाही, त्याचं कारणही असं आहे की माझंही तुमच्यासारखंच आहे. मला एक सेकंद मी चुकून काही वेगळं ऐकलं का असं वाटलं. मी म्हटलं म्हणजे माझी पण एक गर्लफ्रेंड आहे आणि बायको तर आहेच. तो मला जसं या काढूया फोटो असं करून माझा खरंच चेहरा फोटो काढण्यासारखा झाला. पण तू जे म्हणालास एक व्यक्ती भेटला होता, उनको मैं बोलना चाहता हूं, उनका नाम हमारे पास है. आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाव आम्ही ते जाहीर करू नये, काली घाटी के पास ब्रीफ केस लेके पहुंच जा, माल लेके पहुंच जाना. नाही, आम्हाला कोणाला नाव बी माहित नाही. तर ते म्हणून दसकाच घेतला असेल, सांगतील की काय पुढच्या वेळेला. तर आज आपण तुकडवाडीमध्ये आहोत. तुकडवाडी आज वडोदऱ्यामध्ये आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि फार बरं वाटतंय की वातावरण शांत आहे, कारण तुकडवाडीतलं वातावरण कधीच शांत नसतं. नाही नाही, हे तुम्ही सांगू नका बंद. काय प्रॉब्लेम काय? कोण आपण? कोण आहात? कपड्यावरून कळत नाही का पोलीस आहे मी? ते पोलिसाची शिट्टी पण मोठी असते तुमच्यापेक्षा. सॉरी, मी आपल्या गमतीनं म्हणालो तुम्हाला. पण तुम्ही का आला काका इकडे, कळेल का मला? आलो म्हणजे शनया आणि गॅरीवर लय गुन्हे आहेत आमच्या पोलीस स्टेशनला. लय धिंगाणा घातला आमच्या इकडे त्यांनी. अच्छा. हा, त्याला घेऊन जाणार. चला चला निघा. चला 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 उठा उठा. चला 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 उठा. पोलीसच आले एवढे मोठे म्हणल्यावर का? सोडून शनया चल येतेस का?
वाटते. पोलीस स्टेशनला नेणार? पोलीस स्टेशनला. नक्की पोलीस स्टेशन मधून आलाय का नर्सरीतनं आलाय? दोन अर्थाने नर्सरी. तिथं फुलंही मिळतात आणि तिथं पोरंही शिकतात. आपण केवढे, आपले स्वप्न केवढे. हा ठीक आहे, पण तुम्ही आता न्यायला आलाय, पोलीस आहात, रिस्पेक्ट ठेवायला पाहिजे. आम्ही कायदा पाळणारी माणसं आहे. सर काय करू शकत नाही, तुम्हाला 5 मिनिटं जावं लागेल तिकडे. शनाया काय तिकडे तुम्ही सॉल्व्ह करा मॅटर, मग कार्यक्रम पुढे सुरू करावा लागेल. हे आमचं पोलीस स्टेशन. तिकडे लॉकअप आहे. बसा तुम्ही, बसा बसा या, बसा बसा. आणि इकडे ना मागून ना पॅलेस व्ह्यू आणि थोडं दूर गेलं तिकडे, तिकडे सरांची कॅबिन आणि ही दुसरी कॅबिन. हा ते हे दाखवा, टॉयलेट बाथरूम अटॅच आहे का, कसं स्क्वेअर फीट आहे काय, आणि काय ऑफर चालू आहे काय, काय फ्लॅट दाखवते का पोलीस स्टेशन? सॉरी काय सेलिब्रिटी आलेत ना, बावरून गेलं. बरं मॅडम मी काय म्हणतो, सर येण्याआधी ना आपण एक सेल्फी काढायचा का पटकन? एक प्लीज. उभे राहा ना, उभे राहा. प्लीज प्लीज उभे राहा. प्लीज. त्यांच्याच बरोबर काढायचं की मी आलो तर चालेल? दोघंही चालेल काय? आपला चेहराच येत आला? नाहीये. एक मिनिट. हे दोन्ही जोडा म्हणजे सेल्फी होईल पूर्ण. साहेब आले. एक कुंवारी जो मैंने कमिटमेंट की दू પછી મારું પણ નથી સાંભળતી. બીજું और મેં કમિટમેન્ટ કીધું પછી મારું કોणी सांभाळતું નથી. बे समजलं काय तुला? आले परत आले, विदर्भात आले, तिकडे आले. पण काय मेहनत, आज जोरदार टाळ्या बाबा. आज तुम्हाला खरं सांगू मी, आज ना मला इतका आनंद होऊन राहिला का आज मला म्हणजे असं पोलीस स्टेशन मध्ये आल्यासारखं वाटूनच नाही राहिलं. खरं सांगतो का? म्हणजे एकदम असं घरी आल्यासारखं वाटून राहिलं. माहोल बघा, अनिता मॅडम बघा, अरे बापरे, राधिका ताई नमस्कार. काय रजो हा, म्हणजे सेम टू सेम आमची भाषा बोलते. इतकं बरं वाटतं तुम्हाला सांगतो. मला हे सांग इकडे त्यांना कसं काय आणलं पाहिजे इकडे? सर त्यांच्यावर आरोप आहेत. याच्यावर आरोप आहे? हा अरे एवढी गोळ गोंडस बाई, त्याच्यावर आरोप आहे? अरे त्यांच्यावर किती अन्याय होऊन राहिलेला आहे. एक तर तिचा नवरा तिचं ऐकत नाहीये, हे बाई काही नवऱ्याचं ऐकत नाहीये, आणि तुम्ही त्या बाईला घेऊन गेले पोलीस स्टेशनमध्ये. काय अक्कल आहे की नाही तुम्हाला? नाही, हा अन्याय आमच्या विदर्भातल्या माणसांना हा अन्याय किती सहन करावा तुम्ही सांगा. आज तुमच्या माध्यमातून विदर्भात अन्याय होऊन राहिला. त्यांची भूमिका वेगळी आहे, ऍक्टिंग वेगळी होती. एकदम फॅमिली मॅटर झालं ना, म्हणून म्हटलं एकदम. अरे बापरे, हे बघा मराठीतलं बाहुबली. मराठीतले बाहुबली कसं काय? बाहुबली मध्ये तो सीन नाही का असा उचलाचा, हा तो याने कितीतरी आधी केलेला आहे. असं सिलेंडर उचललं होतं. हे बघा ढाबा भटिंडा ना, आज पिक्चर आहे. सिलेंडर उचललं होतं त्यांनी. जय महाराष्ट्र ढाबा भट्टी. जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा. काय चालू आहे तुमचा? तुम्हाला खरं सांगू, लई दिवसाचा मी तुम्हाला शोधत होतो. आज तुम्ही माझ्या सट्ट्यात सापडले. अरे बापरे. आज मी तुम्हाला सोडणार नाही. एवढा त्रास देतो तुम्ही आमच्या बहिणीला. हा तुम्ही या वरती या, तुम्ही वरती या, तुम्ही खाली नका बसू. तुमच्या बाजूने मी या तुम्ही. आज मी तुमच्या बाजूने, लक्षात ठेवा. ए पिल्लू, पटापट आरोप सांग. आज तर यांची खैर नाही आहे. आज तर एक मिनिट, तुम्ही कोण आहात ते सांगा मला पहिले. हमारा प्लान सक्सेसफुल हो गया दया. हमने कपड़े जो बदल लिए, पूरा गेटअप चेंज कर दिया, किसी ने हमको पहचाना ही नहीं. तुम्ही कोण? हा हा, इकडे कस काय आले? हे कपडे कस काय घातले? आम्ही गुजाईडी आहोत, गुजाईडी. काय हे? तसं मुंबईत सीआयडी, गोव्यात गोवाईडी,
तसं गुजरात मध्ये गुजाई. सर यू आर फैंटाबुलस सर. थैंक यू दया, थैंक यू दया. स्पेलिंग आता है? हाँ सर. क्या है? FALTU. FALTU. फाल. ओके. वेरी गुड. सर दरवाजा तोड़ू. एक मिनट. इंस्पेक्टर મને કોઈ લોનાવાળાની ચિક્કી નથી જો રેપર ખોલીને ખાવી જાય. સર વન્સ મોર. इंस्पेक्टर મને કોઈ લોનાવાળાની ચિક્કી નથી જો રેપર ખોલીને ખાવી જાય. વન્સ મોર સર. डायलॉग बाई चालू डायलॉग बाई चालू. वन्स मोर काय वन्स मोर. लई जा टाइमपास करते. चला घ्या पटकन चला. तर अभिजित सर तुमच्यावर असा आरोप आहे का तुम्ही सगळ्यांच्या मागे हात धुवून लागता. हात खरं आहे का? म्हणजे काय? यांना असा प्रॉब्लेम आहे की सतत हात धुवत असतात आणि सगळ्यांनी जेवणाच्या आधी हात धुतले पाहिजेत, झोपण्याच्या आधी हात धुतले पाहिजेत, झोपण्याच्या आधी काय? शूटिंग सुरू करण्याच्या आधी हात धुतले पाहिजेत, मेकअप करण्याच्या आधी हात धुतले पाहिजेत, सतत हात धुतले पाहिजेत. हां, एक गोष्ट मात्र चांगली आहे याच्यातली. ती गोष्ट अशी आहे की त्यांनी स्वतः हँडवॉश आणून ठेवलेले आहे. अच्छा. हे बरं. तिथे सेटवरती स्वतः हँडवॉश आणून ठेवतात. ते हात धुतात, पण त्याला केशराचा वगैरे वास येत असतो. म्हणजे आपल्याला कळतच नाही की आता आपल्याला जेवायचं आहे का आता मसाला दूध पिऊन झालेलं आहे. वा वा. तर त्यामुळे हे जे हात धुण्याची जी सवय आहे ते स्वतःही धुतातच हात, शिवाय आम्हालाही धुवायला लावतात हात. तर हे मला अजिबात आवडत नाही. काय हे हात सतत धुता? मला एक आपण म्हणतो ना एखादी बारीक सवय असते. फोबिया वेगळा, सवय वेगळी. तर मला जेवणापूर्वी काही खाण्यापूर्वी हात आपले स्वच्छ असावेत असं कायम वाटतं. सॅनिटायझर वगैरे आपण वापरतो पण त्याने फक्त जंतू मरतात, हातावरचा मळ वगैरे तसंच राहतं. सो मला एक ती सवय समजावू लागली आणि एकदा हात धुतल्यानंतर मला काही खाण्यापूर्वी असंही होतं की मी परत धुतलेल्या हातांनी दरवाज्यांचे कड्या, हँडल्स याला मी हात लावत नाही. मी असा येतो, असे दरवाजे उघडतो आणि पटकन हँड ग्लोव्ज का घालत नाही? पण हा आरोप मला मान्य आहे आणि मी याच्याकडे लक्ष देईन. दया. हाँ सर. तो ये ऐसे जताना चाहते हैं कि यह अकेले ही बहुत हेल्थ कॉन्स्टिट्यूशनल है. क्या है? हेल्थ कॉन्स्टिट्यूस है, कोलंबियस है, कोंडीबा है. तो अभी हम आपका ये कॉन्शियसनेस निकाल देते हैं. अभी ये आदत बदल देते हैं मैडम आपके लिए. हाँ. दया. हाँ सर. जरा इधर आओ. हाँ सर. ये बाउल डायऑक्साइड बाय लेमन डायऑक्साइड लेकर आओ. सर हे तर गुजरात मध्ये कवापासून बंदी आहे. दया प्रॉपर्टी घेऊन या प्रयोगाच्या. यस यस यस. पण दया तुम्हाला काय वाटतं हा प्रयोग करण्यासाठी कोण योग्य असेल? सर मला असं वाटतं की डॉक्टर साळुंकी आहे ना तिला बोलवायला पाहिजे. यस यस डॉक्टर साळुंकी, इतने दिन कहाँ थे आप? मैं कर रही थी किसी का इंतजार. डिंग डांग. काय चाललंय? चलो प्रयोगा डायऑक्साइडला सुरुवात करा. कम ऑन मिस्टर अभिजित सर प्लीज इथे या तुम्ही. या सर. या प्लीज या बाउलमध्ये 1 मिनिट लेमन डायऑक्साइड आहे. हा सर. टाकलेलं आहे? हो सर. व्हेरी गुड. ह्याच्यामध्ये तुम्ही हात बुडवा आणि हात धुवा. नो प्रॉब्लेम. घाबरू नका सर, पाणी. द्या. स्वच्छ झालेले हातात. हो. तुम्ही बसू शकता. नाही तर टिश्यू पेपर द्या. या सर. हात पुसून घ्या. बसच प्लीज. हे काय?
एक्सपेरिमेंट चालू आहे प्लीज डोंट इंटरफिअर. प्लीज सर घ्या. काय ते सांगा आम्हाला. बडीशेप डायऑक्साईड. हे घ्या सर. बडीशेपच आहे काय? प्लीज कार्ड द्या. 15,000 रुपयाचं बिल झालेलं आहे. 15,000? कसले 15,000? प्रयोगाचा खर्च कोण देणार? हे कपड्याचा खर्च कोण देणार? अहो मी फक्त हात धुतलेत बाकी इट्स ओके सर, आम्हाला मिळालंय. हे घ्या तुमचं. झाले सर. ओके पास घेतलं तिने. केस सॉल्व्ह झालेला आहे. येस. त्याच्यातून सिद्ध काय केलं ते तरी सांगा हेच आम्हाला. की एकदा हात धुतल्यानंतर 15,000 रुपये खर्च पडतो. दुसऱ्यांदा हात धुणार नाही. 30,000 रुपये पडतील. तिसऱ्यांदा धुतले तर 45,000 रुपये. इतके महाग हात धुवाल तुम्ही? सनाया मॅडमवर असा आरोप आहे का मॅडम तुम्ही बऱ्याच बडबड करता. म्हणजे बडबड म्हणजे एरवी जास्त बोलता, पण मेकअप रूममध्ये तुम्ही कोणाशीच बोलत नाही. तासभर चिंतन मनन करत असता. खरं आहे का? डोळे झाकून तुम्हाला काय वाटतं हो तुम्ही हो हो अगदीच बरोबर आहे. चिंतन मननचा चिंतन म्हणजे अर्थ काय आहे म्हणजे याचा अर्थ असा की त्या सेटवरती आले आले झोपतात. अच्छा झोपते ती. गाड आणि एक मिनिट, आरोप ती करते, तुझं काय? अरे नाही मेकअप करताना झोपतात. सीनच्या मध्ये झोपतात. काही काही सीन झोपायचेच असतात तेव्हाही झोपतातच. हा, ते अच्छा. खूप सुंदर होतात सीन माझे. त्याची तर विशेष वाट पाहिली जाते. म्हणजे भक्ती बरोबरचे अनेक सीन असे होते मधल्या काळात की ही झोपली आहे आळशीपणानं आणि भक्ती सतत अगं काय तू अरे झोपलीस हा आणि हे- कोणाच्या बाजूनी आहे? नाही असं नाही, जे सत्य आहे ते आलं पाहिजे. सत्याच्या बाजू. तर त्यामुळे तिला झोपायची खूपच सवय आहे आणि जी मला अजिबात आवडत नाही. याला कारण असं आहे की मेकअप रूम मध्ये एकच बेड आहे आणि त्याच्यावरती ही झोपलेली असते. मी कुठे झोपणार? अच्छा. पसरलेली असते. किंवा बाकीचे लोकही. झोप झाल्यावर माझा फ्रेशली होतो सीन, त्यामुळे फक्त. अच्छा, म्हणजे आम्ही न झोपता फ्रेश नसतो का? नाही ते ओके. इकडे थांबा सर, थांबा. पेटलंच आहे गुजरात आज तर काय. म्हणजे ह्यांचं असं म्हणणं की या सतत पेंगतात, त्याच्या मागे एक ठोस कारण आहे सर. काय कारण असू शकतं डॉक्टर साळुंके? शनाया मॅडम ह्या पेंगतात कारण त्या मुंबईमध्ये पेन गेस्ट म्हणून राहतात. केस सॉल्व्ह. डॉक्टर साळुंके, येस सर. यांना मी खास एक्सपेरिमेंट सांगू? प्लीज. येस. ओके मॅडम, याच्यासाठी तुम्हाला चहा प्यावा लागेल. हा चहाने झोप जाते असं चहाने ऐकलंय. झोप जाते, पण Correct आहे. तो चहा तुम्हाला स्वतःला करावा लागेल. या मॅडम. हे तुम्हाला उघडावं लागेल. थांबा थांबा. एवढे कष्ट करावे लागतील. ये नाखून तुम्हारे खून से तो रंगे नहीं. शट. हा बस बस आता बद पडेल नाही. आता त्याच्यामध्ये असं डिप डिप करा. बस झाला? बस बस. एक मिनिट, अच्छा, एक एवढा मिनिट. सोपा असतो? येस येस, एकदम एकदम. एक मिनिट, एक मिनिट. ही चहा पिऊन झोप जाईल. त्यांची जाईल का नाही माहित नाही, माझी गेली, मला जाम झोप आली. जाम कंटाळा. आणि झोप यावी समजा म्हणून काय करावं? झोप यावी असं वाटत असेल तर मग अभिजित सरांचा भय नावाचा पिक्चर बघावा. म्हणजे त्याने माणसाला भीती वाटते आणि डोळे झाकून घेईल आणि मग कधी आपल्याला झोप लागेल कळणार नाही. असं माझं म्हणणं होतं. वा सर, वा वा वा. ओके मॅडम तुम्ही बसू शकता प्लीज. बसा तुम्ही मॅडम बसा. अभिजित सर, तुमच्यावरती पुढचा आरोप आहे की तुम्ही तुमच्या बायकोसोबत म्हणजे ओरिजिनल पत्नी नंबर 1 म्हणजे कसं आहे, त्यांची पत्नी नंबर 1 आहे, म्हणजे त्यांचं नाव आहे सुखदा मॅडम, सुखदा वहिनी. त्या पत्नी नंबर 1, पत्नी नंबर 2, पत्नी नंबर 2.5 तर सुखदा मॅडम बरोबर सतत तुम्ही भांडत असता असा एक आरोप आहे तुमच्यावर. म्हणजे भांडी घासण्यावर एक असं झालंय काहीतरी की तिने भांडी घासायची नाहीत म्हणून हा तिच्याशी भांडलेला आहे. आता हे आम्हाला माहित नाही, काहीतरी प्रूफ असेल, कोणी असेल तर बोलवा, ज्यांना ते बोलू शकतात अधिक. येस येस, का नाही. पण ते त्यांचं पहिले विचारून घ्या, म्हणजे खरं आहे का तुमचं असं, तुम्ही भांडता काय? मला माहिती नाही कुठून तुमच्यापर्यंत ही बातमी पोहोचली, पण नुकतंच असं झालं. आता मे महिन्याच्या दरम्यान असं होतं की एक महिना किंवा काही दिवस कामवाल्या मावशी बऱ्याचदा सुट्टी घेतात
वर्षातली एकच सुट्टी असते आणि त्यामुळे दोघांपुरतं जे काही कपडे भांडी ते आम्ही असं वाटून घेतलं होतं. आता आपला पुरुषांचा स्वभाव असतो की कधी आळस थोडासा होतो की आत्ता नाही नंतर करतो, असं करत मी 2 दिवस ती भांडी आत्ता घासतो नंतर घासतो करत ठेवली. ती सुखदाने एक दिवशी वैतागून घासून टाकली आणि मला राग आला की मी सांगितलं होतं ना मी भांडी घासतो. तर असं आमचं एक बारीक त्याच्यावरून भांडण झालं. तर लोकांच्या घरी मी नाही करणार तू कर अशी भांडण होतं, तर आमच्या इथे जरा उलटं झालं. तुमची इच्छा होती की बा तुम्ही स्वतः घासून टाकायचे भांडे. हा म्हणजे थोडीशीच होती. हा तर केर काढण्यापेक्षा भांडी घासणं परवडलं. ते पण बरं आहे, पण तुम्हाला हात लय धुवा लागले असते का भांडे एकदा घासल्यावर? तुमचं काय म्हणणं आहे भांडी याच्यासाठी आपण त्यांच्या घरातल्याच कुणाला तरी माणसाला बोलवलं पाहिजे. या बाई कामाला बाई. तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की अभिजित सरांच्या घरी ते त्यांच्या बायकोशी कधी कधी भांडतात का, बस एवढंच सांग. बाबर बाबा बाबर बाबा अभी क्या बताओ मैं तेरे को बाबर बाबा हमारा साहब है ना एकदम बोला लेकिन सबके ऊपर उसका डोळा. नहीं मतलब क्या है, मतलब डोळा मतलब काम करता है कि नहीं बराबर, बाबा भांडी घासता है कि नहीं बराबर, कपड़े धोता है कि नहीं बराबर, ऐसा सब देखता है. मतलब एक बार क्या हो गया, मैं आई नहीं काम पे बाबा, मुझे तो पेट कितना बढ़ गया आपका. पेट के ऊपर क्या आ रहा है बार-बार? मैं एक बार ना काम पे गई नहीं तो इनके मिसेस ने सब भांडी वाटे सब धो डाला और ये घर पे आए देखा सब धुएला है. कैसे धुआ तो बीवी ने धोया ना, तो चिल्लाने लगा उनको, काय को धोया मैं धोता था, काय को धोया मैं धोता था, ऐसा किया बाबा बाबर बाबा. अच्छा मतलब ऐसा उनका ऐसा झगड़ा हो गया. झगड़ा होता है ऐसा बार बार, ऐसा होते रहता है. नहीं सर, ये मौसी जो बोल रही है उससे मैं सहमत नहीं हूँ सर, बिकॉज इनकी जो बीबी है सुखदा जी और इनकी आइडियल कपल माने जाते हैं. हो ती जोडी खूप फेमस आहे त्यांची. भांडतील कसे उलट ते मॅचिंगचे कपडे घालतात माहिती का. करेक्ट, मैचिंग कपड़े पहनते हैं, कभी ब्लैक थीम, कभी ब्लू थीम, कभी फ्लावर थीम, कभी नाइट हे थीम. बघा मागे बघा ग्रीन थीम, ग्रीन थीम, दोघे ग्रीन आहेत. हे बघा. अरे बाबा ब्लू थीम, ही ब्लू थीम, व्हाईट. अरे नहीं रे बाबा, असं आहे. नहीं बाबा ये सब कुछ झूठ रे बाबा रे बाबा. सेम कलर कसा मग. नहीं ऐसा थोड़ी होता. मैं क्या करता, ये सांप के कपड़े धोने को डालती ना तो सांप के कपड़े का कलर मैडम के कपड़े को लगता है. ऐसा होता है, फिर दोनों बोलते फिरते ऐसा फैशन है, ऐसा थोड़ी होता है. सांप पेट कितना बढ़ गया साहब. शनाया मॅडमवरती एक आरोप असा आहे का म्हणजे त्यांना सेटवर यायला उशीर होतो, हा म्हणून ते सगळं काम सेटवर येऊन करतात. थोडंसं घरून लवकर निघतात. हे खरं आहे काय? म्हणजे काय राधिकाजी एक्सप्लेन करा, आम्हाला कळलं नाही. पण यांना सकाळी उठायला उशीर होतो आणि त्यांना आम्ही घेऊन जातो सेटवरती, पण सेटवरती जाऊन त्या आवरतात. ब्रश सेटवरती करतात, काही आंघोळ सेटवरती करतात. त्यांना अजिबात घरचं पाणी वापरायचं नसतं. तर मला मान्य आहे की कामाचं ठिकाण हे जवळजवळ आपलं घरच असतं, पण एवढंही काही करू नये की सेटवरती येऊन आंघोळ बिंघोळ करू नये. घरनं स्वच्छ होऊन यावं, पण पवित्र ठिकाणी जातं काम करायला तर चांगलं जावं ना माणसाने. खरं आहे का तुम्ही मोबाईल चार्ज करेपर्यंत ठीक आहे, वायफाय वापर. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, ब्रश बीश मी कधीच नाही केलं सेटवर काही. असं एक नाहीच. हा नाही हा मी आंघोळ केली ओके सॉरी मी पाहिणार. पण डोंबिवलीचे आहेत आणि तिथून यायचं म्हणल्यावर तर लांबच पडत असेल ना. एवढं तर होणार. म्हणून खूप लवकर निघावं लागतं. त्यामुळे खरं तर मला हे सगळं म्हणजे पर्याय नसतो माझ्याकडे. नाही आणि मी काय म्हणतोय, एवढं स्वच्छतेच्या त्या पण भोगते आहेत. म्हणजे जसं मला हात धुवायची सवय, त्यांना संपूर्ण स्वच्छतेची सवय, तर काय वाईट काय त्याच्यात. नाही ते असं म्हणा स्वच्छ असं. डोंबिवलीचे गॅरी तूच एक नाही आणि मिनिट अजून ब्रश पण अरे मी म्हणतो डोंबिवली से ट्रैवलिंग का कीमत तुम क्या जानो, पुलिस स्टेशन बाबू. हे खूप खरं आहे. डोंबिवली से ट्रैवलिंग की कीमत तुम क्या जानो, बाय ट्रेन चेंगरा चेंगरी होता है डोंबिवली के ट्रैवलिंग में. 5
नंबर की ट्रेन जब 3 नंबर पे आती है तब जो धावपड़ होती है ना वो धावपड़ है डोंबिवली सेंट्रल। उस धावपड़ की कीमत तुम क्या जानो पुलिस स्टेशन बाबू। तुम्ही काय एवढं बाय रोड मुंबई, कारण मी डोंबिवलीला राहतो। बाय रोड मुंबईला पोचायला 3 तास लागतात, ते 3 तास होता है डोंबिवली का ट्रैवलिंग। तुम्हारी बोरिवली ग्रेट है, तुम्हारी कांदिवली ग्रेट है, उससे हमें कोई ऐतराज नहीं, लेकिन हमारी डोंबिवली ग्रेट थी, ग्रेट है और ग्रेट रहेगी। अरे आपण पोलीस अभिजित, तू अभिनय करतोस पण तुझं पहिलं प्रेम आहे आरजे. अर्जिंग हो. तर आरजे हा प्रकार फार आम्हाला नवा होता जेव्हा हे नवीन नवीन आलं, पण आता खूप रेडिओ चॅनल झालेले आहेत आणि खूप ठिकाणी आवाज असतो आणि आवाजाच्या प्रेमात अनेक मुली त्यावेळेला तुझ्या पडायच्या. तर आता एक परीक्षा तुझी इथे होणार आहे की आम्ही असं ऐकलं की आरजे लोकांना म्हणजे अँकर्सना सुद्धा इम्प्रॉम्प्टू खूप बोलावं लागतं. कधी काय सांगतील का ना सांगता येत नाही, त्यावर बोलत राहावं लागतं. तर इथले काही लोक आहेत स्पेशल 2, त्यांचं असं म्हणणं आहे की हे चॅलेंज ते तुम्हाला देणार आहेत. अरे बापरे. आणि मग त्यांच्याकडे एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. स्पेशल सोफ्यावरती कसे काय येऊन बसले तुम्ही? तुम्ही ऑडियन्स मध्ये बसायला पाहिजे ना. इकडची 4 माणसं तिकडे गेली म्हणलं मोकळं झालं, पुढे दिसू आपण. बाकी काय. अच्छा, मला वाटलं गेस्ट मधले की काय तुम्ही? नाही आम्हाला गेस्ट वरनच हाकलत होते, आम्ही आपल्या इथनं चोरून आलो. गेट वरून. अच्छा. ओके. तर तुम्हाला यांना चॅलेंज द्यायचंय की हे बोलू शकतात की नाही असं आम्ही खूप ऐकलं. या वरती या बघूया चॅलेंज. हे बघा, त्यांचं कसं असतं, त्यांना कुठलाही विषय असा देत जायचा, ते करतात. मी देतो, तुम्ही ऐका फक्त. नमस्कार, मी तुमचा आरजे अभिजित. थुकरटवाडी FM 420 वर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज या थुकरटवाडीमध्ये जास्तच मजा येते कारण आपण वडोदरामध्ये आहोत आणि इतक्या छान शहरामध्ये असताना मुंबईत नाही याची एक आपल्याला हलकीशी जाणीव मनामध्ये आहेच, कारण थोडंसं मिस व्हायला होतं. पण इकडचा उकाडा आपल्याला मुंबई अजिबात विसरू देत नाही. मुंबईत घामाच्या धारा असतील तर इथे सुद्धा घामाच्या धारा, पण समुद्र नसल्यामुळे म्हणजे असं बऱ्याच जणांना वाटतं की इथे दमटपणा नाही तर समुद्र नाही की काय, पण तरी सुद्धा त्या समुद्रासारख्या खळाळत्या पाण्यामधून धबधब्यामधून जेव्हा बाहुबली एक मोठं काहीतरी घेऊन चालत येतो आणि मोठा रेकॉर्ड करतो तेव्हा आपल्या सगळ्यांचे डोळे दिपून जातात आणि असं वाटतं की गुजरात सारख्या शहरामध्ये आपण वारंवार कार्यक्रम करत राहावेत. आणि इथला प्रत्येक माणूस हा बाहुबलीच आहे, कारण एखादं शहर इतकं स्वच्छ ठेवायचं म्हणजे बाहुबली एवढंच ते मोठं काम आहे. त्यामुळे तुम्हा सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. निलेश साबळे सारखा अँकर आयुष्यात मी कधी पाहिलं नाही, इतकं अप्रतिम अँकरिंग करतो. आता विषय बदलणारच नाही. कुशल बद्रिके माझा सगळ्यात फेवरेट ऍक्टर आहे, कारण तो बद्रिकी असे जे विनोद करतो ते मला भयंकर आवडतात. लंडनची थंडी, तर लंडनच्या थंडीमध्ये जे काही पायाला कापरं सुटतं तसं मला तिथे बसून झालं होतं की आता भाऊ माझ्याबद्दल काय काय अभिजितसाठी. आणि हे कुठेही ठरलेलं नव्हतं, ह्याची काही रिहर्सल नाही, हे खूप आत्ता आम्ही केलेलं आहे आणि हे खूप अवघड आहे. वा. एक विषय सर, हे कशासाठी केलं तुम्ही? हे का केलं आम्ही, ह्याची ओरिजिनल कला ह्या सरांची आहे, ती ह्यांनी एकदा ऐकली होती तेव्हापासून हे करतात आणि याची ओरिजिनल कॉपीराईट या सरांकडे, यांच्याकडे, भाऊकडे. सुरू करा तुम्ही ह्यांच्यासारखं. सुरुवातीला तुमचा विषय प्रेम हे सगळ्यांकडे असावं, प्रेम सगळ्यांवर करावं, आईवर करावं, माणसांवर करावं, प्रेक्षकांवर करावं. माझ्या बायकोचं नाव ममता आहे, माझी पोरं खूप छान आहेत, मी बायकोवर खूप प्रेम करतो, माझी बायको खूप सुंदर आहे, देवी ती देवी, तर बायकोसारखी बाईच नाही माझ्या आयुष्यात. तुषार देओल हा अप्रतिम वाजवतो, त्याचं वाद्य म्हणजे असं वाटतं ऐकतच राहावं. माझी बायको ममता, माझी पोरं खूप छान आहेत, माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे, ती खूप सुंदर. अरुण नलावडे सर म्हणजे काय, मच्छी
मच्छी आणि अरुण नलवडे हे होऊ शकत नाही. मच्छी म्हणजे त्यांना खूप आवडते. तसंच माझी बायको मला खूप आवडते. माझ्या बायकोचं नाव ममता आहे. माझी पोरं खूप हुशार आहेत आणि तिथं खूप सुंदर आहे. शनाया म्हणजे काय बोलूच नाही. झोप अपुरी पडते अशी शनाया माझी. आणि डोंबिवलीहून तरी इथं शूटिंगला येते अशी शनाया. माझी बायकोचं नाव आहे ममता. माझी पोरं खूप हुशार आहे. बायको माझी खूप सुंदर आहे. देवी आहे देवी. चांगलं केलं तुम्ही, पण मला एक गोष्ट कळत नाही का हो, हे सतत काय बायकोचं आणतात मध्ये? काय सर, काल त्याच्या बायकोन त्याचे व्हॉट्सअपचे मेसेज वाचले. त्याला घरातनं बाहेर काढलंय कालपासनं. हा माफी मागतोय, ती घरात घेईना सर. म्हणून इथून मागताय मग कॅमेऱ्यातून? माफ कर, मी आता परत असं किती कालपासनं माझ्या घरात पडलंय सर, मला कंटाळा. जा 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 जा. तर आता आपण पुढे सुरुवात करूया. याच्या बायकोचं नाव राधिका, आता तुमच्याकडे मी येणार आहे. कारण तर ही व्यक्तिरेखा खूप रिलेट करतात लोक आणि तुमच्यामध्ये स्वतःला बघणाऱ्या अनेक बायका आहेत. त्यांना व्यक्त नाही होत आहेत. त्यांना व्यक्त होण्यासाठी कुठलं तरी माध्यम पाहिजे असतं, एक व्यक्ती हवी असते. आणि असं मला कळलं की ती व्यक्ती तू आहेस. तुला भेटतात असे लोक. काय सांगशील या अनुभवाबद्दल? बाईला ते नातं टिकवणं इतकं गरजेचं वाटत असतं. लग्न हे आपला नवरा टिकवणं इतकं गरजेचं वाटत असतं की त्यासाठी ती काहीही सहन करायला तयार होते. अनेक बायका मार खातात, त्याच्यानंतर अत्यंत विचित्र पद्धतीने त्यांना डम केलं जातं, तेही सहन करतात. तर ते सहन न करता कुठेतरी स्वतः वाचा फोडली पाहिजे आणि या सगळ्या अन्यायातनं बाहेर आलं पाहिजे. त्यासाठी आपली मैत्रीण मित्र यांच्याशी काहीतरी शेअर केलं पाहिजे. संवादातनं अनेक गोष्टी सॉल्व्ह होतात असं मला वाटतं. त्या मारहाण करणाऱ्या नवऱ्याशीही संवाद साधला पाहिजे आणि कोणी सहन केलं नाही पाहिजे कुठलीही गोष्ट. अनिताला मधल्या काळात किंवा आम्हाला दोघांनाही मधल्या काळामध्ये काही महिला अशा भेटल्या की म्हणजे बोलताना आम्हालाच असं वाटत होतं की ही बाई असं कसं सांगू शकते. म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्येच असं होतं की आता आमचं आयुष्य तर संपलं हे सहन करण्यात, पण तुमच्याकडे पाहून बळ मिळतं. म्हणजे आम्ही ही कल्पनाच सहन करू शकत नव्हतो की नवरा बायको या नात्यामध्ये रोज अशा प्रकारची मारहाण होते आणि ती बाई सगळंच निमूटपणे सहन करून, जसं अनिता म्हणाली, समाजासाठी ते कुटुंब टिकवण्यासाठी ते सगळं सहन करते. ही रियालिटी आहे, हे वास्तव आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून त्याला आळा घातला पाहिजे आणि स्त्रीचा सन्मान केला पाहिजे. आता येणार आहे शनायाकडे. शनाया, खऱ्या रसिकामध्ये किती % शनाया, किती % राधिका आहे? बापरे, नाही ॲक्च्युली खूपच चांगला प्रश्न आहे. कारण शनाया कितपत आहे त्या बाबतीतलं, म्हणजे शनायाचे जे काही पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत, म्हणजे तिचं इनोसन्स म्हणा, काही बाबतीत खरं तर तिचा आळशीपणा पण म्हणा. हो हो हो. तर या सगळ्या गोष्टी आहेतच. पण हां, राधिकाच्या सुद्धा खूप गुण आहेत. मला आठवतं एक इन्सिडेंट की राधिकाला पहिल्यांदा जेव्हा कळतं की गुरुनाथचं बाहेर अफेअर आहे, तर तो सगळा स्क्रीन प्ले आम्हाला सर समजत होते आणि सर खूप छान समजत होते आणि ते इतकं घुसून सांगत होते सगळं. तर ऐकता ऐकता मी इतकी ढसाढसा रडले तो स्क्रीन प्ले ऐकताना की म्हटलं राधिकाला कसं वाटत असेल किंवा तिला काय किती यातना होतील तेव्हा. आणि तिने खूप सुंदर, म्हणजे ते काम पण तिने खूप सुंदर केलं त्या एपिसोडमध्ये. तर ते सगळं खूप विचित्र होतं. तर त्यामुळे मलाही कुठेतरी राधिका खूप कनेक्ट झाली. ती होतच असते, पण आता माझं काम आहे ते मला शनाया तेवढी खरी दाखवायची आहे म्हणून मी ते दाखवतेच. बट हा, राधिका सुद्धा खूप आहे आणि मला खूप रडू येतं अशा कोणत्या गोष्टी जर का होत असतील तर. खरं तर माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका आता सर्वदूर पोहोचलेली आहे, सगळ्या घरांमध्ये पोहोचलेली आहे आणि बऱ्याच बायकांना एक व्यासपीठ मिळत नव्हतं बोलण्यासाठी किंवा त्यांचा विषय कोणीतरी मांडावा म्हणून, आणि तो विषय या मालिकेनं मांडला. त्यामुळे ती मालिका सगळ्यांच्या खूप जवळची आहे. या मालिकेबद्दल सुद्धा बऱ्याच जणांना काही काही बोलायचं आहे, काही महिलांना, आणि त्यांच्याकडे सुद्धा आपल्या नवऱ्याला ट्रॅकवर कसं आणायचं याच्या काही युक्त्या आहेत. बघूया. शनया, दुसऱ्याच्या संसारात ढवळाढवळ करणं बस झालं आता. राधिका, तू आता तरी हुशार हो. शनया, तुम्हारी चाल नहीं चलेगी. काय झालं तरी शनया, आय लव्ह यू. माझी राधिका कोबी सारखी मऊ. अगं शनया, कशाला त्या गुरुच्या मागे मागे जाते? बस झालं आता, त्याचं लग्न झालं माहिती आहे ना तुला. राधिका आता हुशार झाली पाहिजे, जिथं जाईल तिथं त्याच्या पाठीशी राहिली पाहिजे. शनया म्हणजे कारलं कडू. राधिका, तू मागे बढो, हम तुम्हारे साथ है. त्या शनयाला तर बघणारच आहे मी. राधिका आणि गुरुला फसवते काय आमच्या? तशा सगळ्यांच्याच गर्लफ्रेंड असतात, पण बायको समोर सांगतो बायकोच ग्रेट. पण तरी पण आय लव्ह यू शनया.
लाली पावडर लावून संसार होतोय होय. सनिया जी आप चाहे तो 1 या 20 बीवी छोड़ सकता हो. सनैया सुधर, आता सुधरलीच नाही तर नारळासारखी सोडेल. राधिका खूपच सिंपल आहे, अजून थोडं बदलायला हवं. तिचं लग्न होऊन आता 9 वर्ष झाली, मग ती आपला नवरा नाही नवरा आणि मुलगा याच्यामध्ये ती गुंतून राहणार ना. आपण कसं राहायचं, त्याला कसा काय तिचा लोभ पडतो, मोह पडतो, त्याला आपली बायको सुंदर वाटली पाहिजे. कशाला राधिकाच्या संसारात लक्ष घालते. आपल्या नवऱ्याला कसं आपल्याला वश करायचं हे स्त्रियांनी समजलं पाहिजे. सनिया रे तू खूप चांगली आहेस, पण आमच्या राधिकाचे खूप हाल खराब करायला लागलीस, त्यामुळे प्लीज त्यांच्या संसारातून बाजूला हो. आता जर तिच्या संसारात ढवळाढवळ केलीस तर तुला ना धुरी देईल. कसली माहितीये? मिरचीची. मी कुठून राहिले? माझ्या नवऱ्याची बायको. आता काय एक खेळ आपण इकडे खेळणार आहोत. अभिजित म्हणजेच गुरुनाथ, नेहमीच त्याला शनाया आवडत असते आणि राधिका वहिनी घरातलं सगळं काम करतात, पण आज एक घरातलं काम शनायाला पण करायला लागणार आहे. बघायचं आहे राधिका वहिनी जिंकतायत की शनाया जिंकते. आणि काम सोपं आहे. साड्या आहेत भरपूर, ज्या जास्तीत जास्त लवकर साडीची छान घडी घालतील त्या जिंकतील या ठिकाणी. आणि सुहिताताई आहेत, अरुण काका आहेत, त्यांना मी या मंचावरती आमंत्रित करतो. दोघेही मदत करतील. त्यांनी ठरवायचं कोणाला मदत करायची, शनायाला करायची का राधिकाला करायची, हे त्यांच्यावर आहे. अरुण काका जज असतील आणि तुमची वेळ सुरू होतीये आता. साडी के फॉल सा कभी मैच की घालायची. एवढं नाही फक्त एकटीने. ए तू घालू नको. के फॉल सा कभी मैच किया रे, कभी छोड़ दिया दिल, कभी कैच किया रे. टच करके टच करके टच करके टच करके कहाँ चल दी यार. पाडता पाडाल. टच करके दिल से दिल अटैच किया रे, कभी छोड़ दिया दिल, कभी कैच किया रे. साड़ी के फॉल सा. अरे भाकरवडी सुद्धा गडबडीत छान होते. साधारणपणे जास्त सोडा असलेला ढोकळा असतो ना साधारण गुजराती पदार्थच तू दाखवून दिले. फायनल तर सर सांगतील कोण जिंकलं. सध्या ती घडी विस्कटवण्यामध्ये हुशार आहे आणि घडी बसवण्यामध्ये ऑफकोर्स ऑफकोर्स जिंकले आहेत राधिका वहिनी. तर आपण गुजरातमध्ये आलेलो आहोत आणि गुजरातला बडोद्याला ऐतिहासिक वारसा आहे, परंपरा आहे. गायकवाड घराण्याची धुरा पुढे जे सांभाळतायत सन्माननीय महाराज समरजीत सिंह गायकवाड यांनी सुद्धा आपल्याशी संवाद साधलाय. बरोड्यामध्ये गायकवाड आलेले आणि गायकवाडांनी सयाजीराव महाराजांमुळे पुष्कळ नाव प्रसिद्ध होऊन गेलेलं. हा कार्यक्रम प्रसिद्ध झालेला आहे आणि त्याच्यामुळे लोकांना इंटरेस्ट आहे. महाराष्ट्राच्या बाहेर पुष्कळसे मराठी बोलणारे महाराष्ट्रीयन लोक पुष्कळसे आहे, विदेशाला पण पुष्कळसे आहे आणि ह्या प्रकारचे कार्यक्रम फॉलो करतात. म्हणजे सगळे आज आम्ही इकडं गुजरातमध्ये राहून मराठी बोलू शकतो. मी तर सगळ्यांना एवढंच सांगतो की आपण बाहेर गेलंच पाहिजे, कारण की बाहेर गेलं तरच आपल्याला कळतं की काय आहे. आणि घरी नुसतं बसून का एक जागेला बसून एवढं प्रोग्रेस होत नाही. आपले जे विचार आहे जुने त्याच्यातून बाहेर निघायला लागेल आणि त्याच्यानेच एक पुढे जाऊ शकतो एक मराठी माणूस का एक असं कम्युनिटी पाहिलं तर. तर आता या मंचावरती अशा काही व्यक्तींना आमंत्रित करूयात जे पडद्यामागे असतात पण त्यांच्या खांद्यावरती हा सगळा सिरियलचा डोलारा उभा आहे. सुरुवातीला या मंचावरती आपण आमंत्रित करूयात या सिरियलचे दिग्दर्शक केदार वैद्य यांच्यासाठी जोरदार टाळ्या. यानंतर आपण आमंत्रित करूयात या मालिकेच्या लेखिका रोहिणी निनावे यांना. यानंतर आपण आमंत्रित करूयात या मालिकेचे संवाद लेखक अभिजित गुरु यांना. या मालिकेचे निर्माते तेजेंद्र नेसवणकर. त्याचबरोबर आपल्या
या विशेष दौऱ्यामध्ये समोरही काही पाहुणे आहेत जे या मालिकेशी रिलेटेड आहेत. या मालिकेचे एपिसोड दिग्दर्शक आशुतोष बाबिस्कर बसलेले, त्यांचंही स्वागत करतो मी. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. त्याचबरोबरीनं या मालिकेच्या एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर EP हेमंत सोनावणे यांचं स्वागत. त्यानंतर या मालिकेच्या क्रिएटिव्ह प्रोड्युसर सुवर्णा रसिक राणे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आता मी विचारतो सर, हे ठरवून केलं का कसं, म्हणजे अभिजित पण आहे गुरु पण आहे का, याच्यातून अभिजित आणि गुरु? नाही असं काही नाही, माझं नाव आधीच ठरलं होतं ते, म्हणजे माझं अभिजित गुरु. पण आम्ही गुरुनाथ सुभेदार हे नाव, सुभेदार वगैरे साधारणतः अशा पद्धतीची नावं नागपूरला असतात, तर त्या साईडचं नाव म्हणून सुभेदार हे नाव ठेवलं होतं. तुम्ही संवाद लिहिता या मालिकेचे, खूप सुंदर असतात, म्हणजे तिचं राधिकाचा संशय घेणं असो किंवा काय, मग हे खूप असं सुचतं क्रिएटिव्हली की जे घरात घडतं तेच? नाही ॲक्च्युली आम्ही सगळे मिळूनच त्याच्यावर विचार करतो. सगळ्यांच्या घरी घडतं असं. साधारणतः सगळीकडे काय घडत असतं त्याचा विचार करूनच आम्ही लिहितो. त्यामुळे म्हणूनच ते आपलंसं वाटतं सगळ्यांना कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं, तेव्हाच ते रिलेट करू शकतात. रोहिणीजी, तुम्ही काय सांगाल या मालिकेच्या अनुभवाबद्दल? आणि नायिका विदर्भाची आहे, तुम्ही विदर्भाच्या आहात, त्यामुळे काही फार फायदा झाला? हां, म्हणजे जेव्हा ही मालिका कुठल्या बेसवर करायची असं चाललं होतं, निलेश सर आणि माझं बोलणं, तेव्हा म्हटलं मी नागपूरची आहे तर मला आवडेल की नागपूरचं, कारण मला खूप माहिती आहे त्याची. जे नागपूरचं आम्ही बास ठेवलंय तर लोकांना खूप आवडलं. तुम्ही जरा बोला ना, तुम्ही पण बोलताना आवडेल आम्हाला ऐकायला, लेखिका कशी. अरे तेच तर सांगून राहिली ना बाप्पा, मला नागपूरलेच राहते मी. वा वा, क्या बात आहे. दिग्दर्शकांकडे येणार आहे केदार सर. जो कलाकारांचा संच जो मला मिळालेला आहे तो म्हणजे मी खरंच भाग्यवान आहे की इतका सुंदर आणि इतके अप्रतिम अभिनय करणारी लोक माझ्यासोबत आहेत. अरुणदादा, सुहिताताई ह्यांच्याकडनं तर मी शिकतोय अजूनपर्यंत, कारण शिकण्याची प्रोसेस ही चालूच राहील. वा 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 वा. आता निर्माते तेजेंद्र नेसवणकर यांच्याकडे येणार आहे. ॲक्च्युली तुम्हा सर्वांचं प्रेम आहे, तुम्ही बघता ती रोज मालिका, त्यामुळे ती नंबर 1 आहे. झी मराठी टीम यामागे खूप मोठं काम करते, त्यांच्यामुळे प्लस आमची सर्व टीम, मी म्हणेन की कायम रोज ही मालिका बघत राहा, असंच प्रेम करत राहा आणि शेवटपर्यंत नंबर 1 ठेवा. थँक्यू. वा 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 वा. आपण गुजरातमध्ये आलेलो आहोत आणि गुजरातमध्ये गेले जवळपास 2 आठवडे झी मराठीची टीम आली आणि त्यांनी हे सगळं उभं केलं. पण हे उभं करण्यामध्ये अनेक हात होते गुजरातचे. एकदा जोरदार टाळ्या या सगळ्यांसाठी. श्री मल्हार म्हाळसाकांत मराठा मंगल कार्यालय संघटन यांच्या सहयोगानं आजचा हा कार्यक्रम इथे संपन्न होतोय. आणि याच संघटनेचे सन्माननीय रणजित चव्हाण साहेब इथे बसले. जोरदार टाळ्या रणजित चव्हाण साहेब यांच्यासाठी. माजी महापौर आहेत ते बडोद्याचे. मला सांगायला आवडेल सगळ्या महाराष्ट्राला की 6 लाखाच्या वरती मराठी वस्ती इथे आहे आणि मराठी बोलली जाते, मराठी संस्कृती जपली जाते. काय सांगाल? खरोखर आम्हालाही एवढाच, आपल्याला जेवढा आनंद होतो आहे गुजरातमध्ये येऊन, तेवढाच आनंद आम्हालाही होतो आहे ह्याच्यासाठी की आपण सर्व बडोद्यात आलात. ही बडोदा ही एक संस्कारी नगरी आहे आणि गुजरातचं एक वैशिष्ट्य असं आहे की जे लोक अतिथी येतात, अतिथी देवो भव असं जे म्हणतात, आणि इकडे येणारे सर्व लोक आम्ही त्यांचा सत्कार करतो, त्याचं अभिवादन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा पण देतो. कार्यक्रमाचा समारोप करण्यापूर्वी मी मंचावरती आमंत्रित करतो रणजित चव्हाण साहेबांना, जे एक छोटासा सन्मान सगळ्यांचा करणार आहे. जोरदार टाळ्या सरांसाठी. तर मंडळी, आपण भेटणारच आहोत पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे गुड नाईट ॲक्टिव्ह प्लस सिस्टीम. प्रस्तुत चला हवा उद्या भारत दौरा, को पावर्ड बाय कोलगेट मॅक्स फ्रेश.